आज मला जायचं होतं लग्नाला, पण सगळं काही वेळेवरच आठवते ना. आईला आता ड्रेस फिटिंग करून मागितला. तिला वेळेवर मागितल्यावर ते थोडी शांत बसणार आहे, म्हणून तिचेही 2-3 गोड असे शब्द मी ऐकूनच घेतले. आता फक्त मलाच थोडी दिवसातून एकदा तरी तुमची आई तुम्हाला असं सांगतच असं. तिच्या जवळून ड्रेस घेऊन मी फास्ट मध्ये अशी झाली रेडी, कारण आता काही तिला बोलायचा चान्स द्यायचा. उन्हीपासून वाचवासाठी पॅक झाली आणि गाडी घेऊन मी पोहोचली मंगल कार्यालयात. इथे येऊन बघतो तर काय, नवरदेव नवरीची तर एंट्री झाली होती आणि इथे लग्न लागायला पण सुरुवात झाली होती. लग्न लागल्याबरोबर इकडे या दोघींचं अक्षित खेळणं चालू झालं. आता मी शोधत होती माझ्या मैत्रिणीला, त्याच्यानंतर मग ही मला एक दिसली, बाकीच्या आता लग्न लागल्यानंतर आल्या. परदेव नवरीची एंट्री तर काही पाहायला भेटली नाही, म्हणून यांचा रॅम्प वॉकच पाहून घेतला. इकडे तर खुर्ची चोरून स्वतःसाठी बसायला आणणं चालू होती. तेवढ्यातच यांचं इकडे फोटो काढणं पण चालू झालं. आता हे लग्न होई कोणाचं चला सांगते. तर आज होतं माझ्या फ्रेंडचं लग्न आणि आम्ही सगळे फ्रेंड तिच्या लग्नासाठी आलेलो होतो. दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन आणि गिफ्ट देऊन आम्ही इकडे आलो एक व्हिडिओ काढायला. पण व्हिडिओ काढायच्या नादात अर्धा घंटा वाया घातला. एक फोटो काढून शेवटी जेवायला गेलो. इथे तर मठ्ठा पण होता आणि जेवण पण मस्त झालं होतं. यांच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला समजलंच असेल आता ही मीटिंग कशाची, त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावं लागेल. स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट ब्लॉग.